श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत 2024 मधली अक्षय तृतीया. अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात. अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येत असते. अक्षय तृतीया हा दिवस जो आहे तर हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. त्याचबरोबर या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी वस्तू देखील खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी असं सुद्धा म्हटलं जातं की माता अन्नपूर्णाचाही जन्म झाला. म्हणून या दिवशी माता अन्नपूर्णेची देखील पूजा केली जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा केली जाते. या दिवशी जर आपण पितरांची सेवा केली, केळी पूजन केलं तर नक्कीच आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. आणि म्हणूनच हा दिवस जो आहे, हा जो मुहूर्त आहे तर हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणून या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि असा प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी एक वस्तू ही आपल्या घरामध्ये आणायची आहे. ही वस्तू आणल्याने चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि पुढील 33 वर्ष आपल्याला धनधान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ असतो. या दिवशी आपण जेवढे उपाय करतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं. जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, पैशाला पैसा हा लागत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या कारणातून घरातून बाहेर निघून जात असेल, मग तो आजारपणामध्ये असेल किंवा इतर कुठल्या अडचणी येत असेल आणि त्यातून आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जात असेल. त्याचबरोबर कधी कधी बघा, आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. आपलं नशीब आपल्या कष्टाला आणि मेहनतीला साथ देत नाही. यामुळे सतत आपल्यावरती पैशांच्या अडचणी येतात आणि यामुळेच घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही येत असते. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी मी तुम्हाला ही जी वस्तू सांगणार आहे ही जर तुम्ही घरात आणली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील आणि तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तर तो टिकायला सुरुवात होईल. पैशाला पैसा हा लागत जाईल आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाईल. तर पहा, तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला ही वस्तू भेटेल, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला घरात आणायची आहे. तर बघा, आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी जो एकाक्षी नारळ असतो, ज्या नारळाला एक डोळा असतो असा नारळ जो आहे तर तो तुम्हाला घरी आणायचा आहे. एकाक्षी नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. बघा, नारळ ही जी वस्तू आहे ना ही अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. म्हणून आपण बघा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी नारळ अर्पण करतो किंवा नारळ फोडत असतो. नारळामध्ये जे पाणी असतं ना ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. म्हणून अमावस्या असो, पौर्णिमा असो किंवा इतर आपण जेव्हाही देव दर्शनाला तेव्हा नारळ हा अर्पण केला जातो किंवा फोडलाच जातो. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एकाक्षी म्हणजे एक डोळा असणारं नारळ हे आपल्याला घरी आणायचं आहे. आता एकाक्षी नारळ जे आहेत ना ते जास्त करून कुठे मिळत नाही. जे नशिबवान असतात, ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच हे नारळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बघा, अजून 8-10 दिवस बाकी आहे अक्षय तृतीया येण्याला.
मग तुम्हाला काय करायचं आहे या दिवसामध्ये, जिथे कुठे जर तुम्हाला हे एकाक्षी नारळ म्हणजे एक डोळा असणार नारळ हे तुम्हाला भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। आता हे तुम्हाला कुठे भेटेल बघा हे नारळ, तर जिथे नारळ विकतात तर त्या लोकांकडे जर हे एकाक्षी नारळ जर एखादं नारळ त्यामध्ये निघालं नारळाच्या गोणमध्ये तर ते साईडला काढून ठेवतात। तर त्यांना विचारायचं एकाक्षी नारळ आहे का, तिथे तुम्हाला भेटू शकतं। किंवा बघा तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर ना जे बाहेर नारळ विकतात त्यांच्याकडे सुद्धा हे एकाक्षी नारळ जे आहेत ना ते मिळतं, तर तिथून सुद्धा तुम्ही हे नारळ आणू शकतात। म्हणून या दिवसामध्ये तुम्हाला कधीही भेटलं तर लगेच घरी घेऊन यायचं आहे आणि खरा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेला करायचा आहे। मग तुम्ही हे नारळ अक्षय तृतीय दिवशी घरी आणलं तरीही चालेल किंवा अगोदर तुम्ही घरात आणून ठेवलं तरीही चालेल। हे नारळ तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक पाट घ्यायचा आहे, पाट्यावरती एक नवीन लाल वस्त्र जे आहेत ना ते टाकायचं आहे, नवीनच टाकायचं आहे। त्यावरती तुम्हाला हा नारळ जो आहे ना तो तुम्हाला ठेवायचा आहे। त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे। आणि यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्या मंत्राचा 108 वेळा पठण करायचा। यानंतर या नारळाला त्याच लाल कपड्यामध्ये बांधून त्याला गाठ मारायची आणि हे नारळ तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। हे नारळ लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं, यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही वाढत जाते। कारण एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि यामुळे जर आपण हा उपाय या अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर बघा ही संपत्ती जी आहे तर ही तुमच्याकडे अक्षय राहील, म्हणजे याचा कधीही समाप्त होणार नाही, कधीही एंड होणार नाही। म्हणून तुम्हाला हा एक उपाय आवर्जून या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। तुमचा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे नारळ ठेवू शकता, तुमचा व्यवसाय हा चांगला चालू लागेल, व्यवसायामध्ये प्रगती होईल। तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। आता पहा, ज्यांना एकाक्षी नारळ हा भेटलाच नाही मग काय करायचं, ज्यांना एकाक्षी नारळ भेटणार नाही त्यांनी काय करायचं आहे, ज्या पिवळ्या कवड्या असतात बघा, तर त्या कवड्या तर कुठेही तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला भेटून जातील। तर 11 पिवळ्या कवड्या तुम्हाला आणायच्या आहेत किंवा पांढऱ्या आणल्या त्यावर थोडीशी हळद टाकून तुम्ही त्या पिवळ्या देखील करू शकता। या 11 कवड्या तुम्हाला त्या एका लाल नवीन कपडा घ्यायचा आहे, लाल वस्त्र, त्यामध्ये तुम्हाला या 11 कवड्या टाकायच्या, त्याची एक पोटली तयार करायची। ही पोटली तुम्हाला उजव्या हातात घ्यायची, आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं, देवघरासमोर मला बसायचं आहे, दिवा धूप दीप अगरबत्ती देवघरामध्ये लावून घ्यायची। यानंतर तुम्हाला 11 कवड्या तुमच्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो ना तो 108 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकतात। यानंतर या कवड्या तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे। ज्यांना एकाक्षी नारळ मिळत नाही त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल, कारण की कवड्यांना सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। आता तुम्हाला नारळ पण भेटले नाही, कवड्या पण भेटल्या नाही, मग काय करायचं, तर 11 गोमती चक्र जे असतात बघा, गोमती चक्र जे आहेत तर ते सुद्धा कवड्यांसारखे असतात, फक्त गोल असतात, तर ते सुद्धा पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला मिळून जातील। तर तिथून तुम्हाला 11 गोमती चक्र जे आहेत तर ते आणायचे आहेत, लाल कपड्यामध्ये गुंडाळून जिथे तुम्ही धन ठेवतात, पैसा ठेवतात तिथे तुम्हाला या गोमती चक्र जे आहेत तर ते लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत। कारण की गोमती चक्र सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं। ज्या ठिकाणी हे गोमती चक्र असतात तिथे लक्ष्मी ही स्थिर राहते, म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकतात। हे तीनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत। तुम्हाला तीनही उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही तीनही करा, ज्यांना एक शक्य होईल त्यांनी एक केला तरीही चालेल, परंतु आवर्जून तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी, अक्षय राहावी, तिचा कधीही समाप्त होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर यामधला एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।